महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर और अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सोमैया पॉलिटेक्निक चंद्रपुर कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन और कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा। MSBT द्वारा एक्सीलेंट मान्यता प्राप्त डिप्लोमा इंजीनियरिंग में सिविल, कंप्यूटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मैकेनिकल, माइनिंग और DMLT कोर्सेस में एडमिशन शुरू। SC, ST, NT, VJ, SBC, DT के लिए निःशुल्क प्रवेश। OBC, ओपन, माइनॉरिटी, EBC के लिए 50% तक फीस में छूट। शिक्षक और कर्मचारियों के लिए शासन जैसी सुविधाएं, मॉडर्न लैब, ऐसी हॉस्टल, स्पोर्ट्स और प्लेसमेंट की शानदार सुविधा। आज ही संपर्क करें। सोमैया पॉलिटेक्निक, DT कोड 4598, वडगांव वार्ड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9800002715। नागपुर में भाजपा नेता अशोक चौहान ने नीट परीक्षा पेपर लीक मामले को बेहद गंभीर बताते हुए कहा कि इस घटना ने लाखों विद्यार्थियों को मानसिक तनाव और भविष्य को लेकर असुरक्षा में धकेल दिया है। उन्होंने कहा कि केंद्र सरकार और CBI तेजी से कार्रवाई कर रहे हैं और इस पूरे रैकेट की जड़ तक पहुंचने का प्रयास जारी है। चौहान ने कहा कि ये कोई पहली घटना नहीं है, बल्कि बार बार सामने आ रहे ऐसे मामलों से साफ है कि परीक्षा प्रणाली में बड़ी खामियां मौजूद है। उन्होंने चेतावनी दी है कि यदि शिक्षा व्यवस्था में बड़े स्तर पर बदलाव नहीं किए गए तो विद्यार्थियों का भरोसा टूटता जाएगा। अशोक चौहान ने कहा कि तकनीक का दुरुपयोग कर पेपर लीक और कॉपी करने का बड़ा नेटवर्क खड़ा हो चुका है, जो शिक्षा को कारोबार में बदल रहा है। उन्होंने मांग की है कि CBI उन संस्थानों और लोगों को भी बेनकाब करे जो कॉपी कराने में मदद करते हैं। चौहान ने कुछ जिलाधिकारियों की कार्रवाई की सराहना करते हुए कहा कि कई अधिकारियों ने मेहनत से गड़बड़ियां पकड़ी, लेकिन बाद में सूचियों में हस्तक्षेप कर कुछ संस्थानों को संरक्षण दिया जाता है। उन्होंने साफ कहा कि पूरी शिक्षा प्रणाली को साफ करने की जरूरत है ताकि भविष्य में ऐसी घटनाएं दोबारा ना हो। साथ ही उन्होंने भरोसा दिलाया कि सरकार नई ऑनलाइन परीक्षा तारीखों के जरिए विद्यार्थियों का नुकसान रोकने की कोशिश कर रही है। अटक झालेली आहे। खरं तर एक लातूर पॅटर्नची संपूर्ण राज्यात चर्चा होती, मात्र नीट परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचा प्रकार पुढे आला त्यानंतर खूप चर्चेला वेगळं वळण लागलेलं आहे। तुम्ही या संपूर्ण घटनाक्रमाकडे कशा प्रकारे बघता? एक तर ही घटना फार गंभीर आहे। महाराष्ट्रात आणि देशातल्या नीटमध्ये अपेअर होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा अन्य परीक्षांसाठी खूपच गंभीर बाब आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास देणारी आणि विद्यार्थ्यांचं आयुष्यामध्ये एका पद्धतीने हा फार मोठा आघात आहे असं आमचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे या घटनेचा जो शोध CBIने सुरू केला आहे आणि ज्या गतीने सगळी चक्र फिरत आहेत ते केंद्र शासनाचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। कोणालाही पाठीशी न घालता या सगळ्या घटनेचे जबाबदार जे असतील त्यांना शोधून काढून त्याची पाळंमुळं खोदण्याचं काम सरकारने आता सुरू केलेलं आहे। परंतु ही दुसरींदा घटना आहे, दुसरी का बहुधा तिसरी घटना आहे की हे सातत्याने घडत चाललेलं आहे। त्यामुळे सिस्टमच बदलण्याची गरज आहे। एवढ्या मोठ्या स्पर्धात्मक पद्धतीने होणाऱ्या मोठ्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अपेअर होत असताना सिस्टम मात्र कुठेतरी लूपहोल्स आहेत, कुठेतरी त्याच्यामध्ये उणिवा आहेत, ज्या बारकाईने पाहून आगामी काळामध्ये हे आज माणसं पकडल्या गेली, उद्या दुसरे कोणी निर्माण होतील। त्यामुळे याच्यामध्ये ती शक्यता पुन्हा निर्माण होऊ नये। विद्यार्थ्यांचे मानसिक जो त्रास होतो आहे तो वारंवार अशा पद्धतीने होणं उचित नाही आहे आणि म्हणून याची पाळंमुळं संपूर्ण खोदून सिस्टममध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे। आता केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की आम्ही त्याला आता ऑनलाईन परीक्षा आम्ही घेण्याचं आमचा मानस आहे असं जाहीर केलेलं आहे। नवीन तारखा घोषित झालेल्या आहेत, कमीत कमी वेळेमध्ये आता पुढची परीक्षाही हो घातलेली आहे आणि त्यामुळे यातून डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज मोठा झाला आहे। विद्यार्थ्यांमध्ये नुकसान होणार नाही आहे, होऊ नये अशा पद्धतीने पुढचं पाऊल सरकारने आता टाकलेलं आहे। परंतु यातून जे काही निष्पन्न होतं आहे किंवा ज्याचं सक्सेस रेट ज्याला म्हणू किंवा पॅटर्न अमुक आहे तमुक आहे हे असं नसतं। म्हणजे हुबेहूब तसाच पेपर निघतो आणि त्याला लोक भुरळ पडतात, लोक ॲडमिशन घेतात। हा फार मोठा रॅकेट निर्माण झालेला आहे, पैसे कमवण्याचा धंदा मोठा झालेला आहे आणि म्हणून या स्पर्धात्मक परीक्षेला वेगळ्या पद्धतीने पाहून त्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल जे होतील ते योग्य दिशेने होतील। टेक्नॉलॉजी आता एवढी वाढली, कुठल्याच गोष्टी कुठे सापडतात, काही होऊ शकतं।
त्यामुळे टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग होऊन हे सगळं घडू नये याच्याकरता काळजी घेण्याची गरज आहे.